माझ्या काही पत्रकार मित्रांना मी असा प्रश्न करतो की अरे आपण खाजगीमध्ये जे बोलतोय ते बातमी आहे. त्याच्यामध्ये खरं म्हणजे स्फोटक, खळबळजनक असं काहीतरी आहे आणि आपण हे एकमेकाशी बोलताना आपण कन्व्हिन्स आहोत की हां, हे हे सत्य आहे. हे आवडणार नाही एका वर्गाला. कदाचित काही लोक याला टीका करतील, विरोध करतील, नाकारतील. पण हे खरं आहे आणि आपण आता पत्रकार आहोत, आपली रिलेशनशिप नेटवर्क्स इतकी जबरदस्त आहे सगळ्यांची, की एकाने समजा खरं हो नाही केलं तरी आपण सत्य असत्य अशी ग्वाही करून लोकांकडून घेतो. मग का नाही सांगत? एक आत्ता बातमी जी मी आता तुमच्याशी शेअर करणार आहे, त्या बाबतीत सुद्धा मला हाच प्रश्न पडलाय की अरे का नाही सांगत आहे तुम्ही? सांगायला पाहिजे. आज मी सांगतोय, मग नंतर कदाचित आणखीन काही युट्यूब चॅनलवाले, कदाचित चॅनलवाले सुद्धा सांगतील, माहित नाही मला. सांगायला पाहिजे. मला ही अर्थातच मी नेहमीच तुमच्याकडे बोलताना दावा करतो की बाबा मला काही उच्चपदस्थ, श्रेष्ठ, ज्येष्ठ असं माझं भाग्य आहे की त्यांच्याकडून मला काही क्ल्यू मिळतात, काही बातम्या मिळतात, काही सूचक पद्धतीने सांगितलं जातं की हे असं नाही, हे असं आहे अनिलजी. आणि साधारणतः सांगताना असं गृहीत धरलेलं असतं की त्याची वाच्यता मी करावी. म्हणून आता आज एका धक्कादायक, कळपणजनक अशा गोष्टीची वाच्यता मी करतोय की एक जनरल इम्प्रेशन आता मीडियामधून झालेलं, सोशल मीडियातूनही पण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये विशेषतः आहे, थोडं प्रिंट मीडियात पण आहे की सुनेत्रा वहिनींच्या विरुद्ध, विशेषतः सुनेत्रा वहिनी हा फॅक्टर जो आहे तो दुर्बळ आहे, निस्तेज आहे, निसत्व आहे. त्याला तसं काही महत्व नाही, त्यांच्याकडे तसं काही सत्व नाही, तसं काही विशिष्ट तत्व त्यांच्या मागे उभं आहे असं नाही, त्यांचं कशावर प्रभुत्व आहे असंही नाही, आणि त्यांना तसं महत्व आहे असंही नाही. पण जय आणि पार्थ हे दोन अहिरावण महिरावण असावेत तशा प्रकारे, किंवा राहुकेतू असावेत तशा प्रकारे या चंद्रिकेला, राजकीय चंद्रिकेला कुठेतरी ग्रहण लावतायत अशी ही भावना आहे. आता तुम्ही म्हणाल की अनिलजी, तटकरे, भुजबळ, पटेल, प्रफुल्ल हे विरोधात आहेत, आम्हाला दिसतच आहे. किंबहुना असून अडचण नसून खोळंबा असं झाल्यासारखं ते विचारे सहन करतायत. पण कुठेतरी याचा उद्रेक होणार, स्फोट होणार, ते तिघजण कुठेतरी नडणार, आडणार, चिडणार, चिडले आहेतच आणि वाट लावणार. आणि आता प्रशांत किशोरच्या येण्यानंतर तर त्या तिघांच्या विरुद्धच सुनेत्रा, जय आणि पार्थ यांचं ते कारस्थान आहे, षडयंत्र आहे, कट आहे. आणि त्या तिघांना नेस्तनाबूत करण्यासाठी प्रशांत किशोरला सुपारी देऊन 600 का 1000 कोटीचे म्हणतात. पण तुम्हाला एक सत्य मी सांगू का, आणि सांगायलाच पाहिजे, आणि तुमची माझी कमिटमेंट आहे, जितके तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ हे सुनेत्रा वहिनी, विशेषतः पार्थ आणि जयच्या विरोधात आहेत. टेक इट फ्रॉम मी, आय कन्फर्म इट. कॉन्फिडन्सनी सांगतो आणि कॉन्फिडेन्शियली मिळालेल्या माहितीनुसार सांगतो की फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे देखील सुनेत्रा, जय आणि पार्थ या त्रिकोणाच्या, म्हणतो त्रिकूट नाही म्हणत, त्रिकोणाच्या प्रचंड विरोधात आहेत. भारतीय जनता पक्षवाल्यांचं, फडणवीसांचं असं मत आहे की अजितदादांना आगामी निवडणुकीत जागा देणं म्हणजे त्या गमावणं नाही. त्यांना पक्षातून, त्यांना त्या युतीतून बाहेर काढणं अवघड झालंय, अवघड जागचं दुखणं झालंय. नाही तर खरं तर काहीतरी बहाणे करून त्यांना बाहेर काढणं हे आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल मोदी शहांची काय भूमिका आहे? मोदी शहांचं म्हणणं असं आहे की त्यांचे जे खासदार आहेत
ते तर आपल्याबरोबर यायला डायरेक्ट तयारच आहेत आणि त्याच्यासाठी कुठला कायदा पक्षांतर वगैरे आड येतच नाहीये. ते डायरेक्ट येणारच आहेत. त्यामुळे व्हाया त्यांना सुनेत्रा जयपार्थ यांच्या माध्यमातून काहीतरी सांभाळण्याची, जवळ करण्याची गरज नाहीये. ते येणार आहेत आपल्याकडे. ते आल्याच जमा आहेत. मग यांना सांभाळायचं आणि एक लायबिलिटी. तर मी आज सांगतोय तुम्हाला एक महत्वाची गोष्ट, की हा प्रशांत किशोर जो आहे, त्याला केवळ निपात किंवा त्याला कुठेतरी शह द्यायचा आहे, तो फक्त जर भुजबळ, तटकरे आणि पटेल यांना द्यायचा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर नाही. तो त्यांना फडणवीस आणि शिंदे यांना द्यायला लागणार आहे. याचं कारण फडणवीस आणि शिंदे, मी सांगतो तुम्हाला, टेक इट फॉर मी, दोघंही सुनेत्रा वहिनी आणि जय पार्थ यांच्या विरोधात आहेत. ही लायबिलिटी आहे, त्यांची गरज नाही. आणि शरद पवार ज्या दिवशी इकडे येतील त्या दिवशी तर बिलकुलच नाही. मग त्यांनी शरद पवारांच्या मध्ये विलीन व्हावं आणि शरद पवारांच्या थ्रू इथे यावं. दॅट इज वेलकम. पण सूत्र सुनेत्रा वहिनींच्या हाती ठेवायला, जय पार्थ त्याच्यावर प्रत्यक्षात ताबा मिळवायला त्यांचाही विरोध आहे. म्हणजे आता सुनेत्रा वहिनींविरुद्ध केवळ तटकरे नाही, आज तटकऱ्यांविरुद्ध त्या रुपाली ठोंबरेने जी भूमिका घेतलेली आहे ती तर सरळ सरळ कुणी तिला ब्रीफिंग केलाय हे कळतच आहे. प्रशांत किशोरच्या बातम्या पण आल्या की त्यांनी म्हटले की हे अध्यक्ष असतील तर मला चालणार नाही, हे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष तटकरे बदला. तटकरे यांना बदलणं याचा अर्थ आत्मघात करणं ठरणार. आणि फडणवीस आणि शिंदे यांचा जर पाठिंबा नसेल तर सुनेत्रा वहिनींना लीन होणं आणि विलीन होणं हे दोनच पर्याय आहेत. बघूया काय होतात. माझ्या मते त्या लीन होतील. कदाचित भाजपवाले त्यांना शरद पवारांमध्ये विलीन व्हायला सुद्धा लावतील. धन्यवाद.